सांगतात काय म्हणतात, एकादशीचा दिवस काल आपली एकादश झाली, एकादशीचा दिवस, आणि त्या एकादशीच्या दिवशी शुकाचार्य महाराज त्याचा श्लोक वर्णन करतात। एकदा ही विशालायाम निराहार समर्थ एकादश्याम निराहार समव्यर्च जनार्दनम स्नातो नंद सुखानिंदा द्वादशाम जलमाविश। त्या ठिकाणी नंद बाबा एकादशीच्या निराहार करत होते। त्या ठिकाणी एकादशीचा दिवस, काल आपण एकादश धरली होती, काल आपण निराहार एकादश धरली। त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी खाण्याचा प्रयत्न केला, खाल्लं की नाही एकादशीच्या दिवशी थोडंसं, जास्त काय खाल्लं नसेल मला वाटते, थोडंसं एखादा किलो आपण साबुदाणा खाला असेल, 1-2 डझन केळं खाल्ले असेल, आणि त्या ठिकाणी बासुंदी पिली असेल, तांबे 2 तांबे, जास्त काय खाल्लं नसेल, एखादी बकेट तरी पिली असेल, जाऊ द्या। त्या ठिकाणी कालची एकादश आहे का नाही, त्या एकादशीच्या दिवशी बाबा संत महात्मे सांगून गेले कसा आहार पाहिजे, हो काळ कसा सारला पाहिजे। युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण। युक्त आहार विहार, त्या ठिकाणी युक्त आहार थोडासा युक्त पाहिजे, पण आपलं युक्त एकादश असती, उपवास असतो, पण आपल्याला 1-2 किलो त्या ठिकाणी माय अनेक जण म्हणतात महाराज एकादश धरतो, पण त्या एकादशीच्या दिवशी जास्त करून आम्हाला भूक लागते। एकादशी आणि पोटभर खासी ती आपली एकादश आहे। हो, उपवास म्हणजे काय, उपवास शब्दाचा अर्थ काय आपण कधी लक्ष दिले का माय? नाही। उप म्हणजे उप म्हणजे जवळ, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे। हो, उपवास त्याला म्हणतात की देवाच्या जवळ जो राहतो त्याला उपवास म्हणतात, म्हणून त्याला उपवास म्हणतात। हो ठीक आहे, प्रमाण तर अनेक तुम्ही रात्री दिले योगेश दादा। व्रत एकादशी करीने उपवासी गायीन हरणेसी मुखीना। माय काळ जगाचा मालकाचा काळ असा सारला पाहिजे की थोडंसं आहार आणि काळ असा सारवायचा। काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या। काळ असा सारला पाहिजे। युक्त आहार विहार हे ध्रुवपद आहे या अभंगाचं। मग आमचा उपवास महाराज, आम्हाला उपवास सैन होत नाही हो, काय करता। एकादशीचा दिवस मध्यरात्र झाली, कृष्ण कन्हैयाच्या वडिलाला वाटलं, पिताश्रीला वाटलं, नंद बाबाला वाटलं पहाटेची वेळ झाली, हो सकाळी एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर त्या ठिकाणी आपण जाऊन यमुनेच्या डोहात जाऊन स्नान करावं। 12 वाजले रात्रीचे, त्यांना वाटलं 4 वाजले का आहे की, म्हणून रात्री 12 वाजता यमुनेच्या डोहामध्ये गेले आणि त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी गेले। आणि मायबाप रात्रीची वेळेला वरून लोक त्या यमुनेच्या डोहात किंवा या नदीच्या डोहामध्ये असतात, म्हणून रात्रीच्या वेळी कधी यमुने किंवा कोण्या नदीमध्ये प्रवेश करू नये असं म्हणतात। नंद बाबाला कळालं नाही, रात्रीची वेळ आहे, 12 वाजले, त्यांना वाटलं 4 वाजले, शिरले यमुनाच्या डोहामध्ये आणि डुबकी मारता म्हणतात की वरी नंद बाबा आलेच नाही।
कुठं गेले? त्या वरुण लोकांनी आपल्या वरुण लोकामध्ये घेऊन गेले. कोणाला? नंद बाबाला गेले घेऊन. इकडं 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दिवस होऊन गेले. नंद बाबा का आले नाही म्हणून या ठिकाणी सगळे वृंदावनवासी लोक शोध करू लागले. कुठं गेले नंद बाबा? कुठं गेले नंद बाबा? माझ्या कृष्ण कन्हैयाला सांगितलं गोपाळांनी, हे ऐका हो देवा, हो अहो बाबा कुठं गेले की? यशोदा मैया म्हणते, कृष्णा कन्हवा, अरे तुझे बाबा कुठं गेले? बोलू ना आमचा. त्यावेळेला जगाच्या मालकानं डोळे लावून पाहिलं तर बाबाला वरुण लोकांनी पकडून नेलं जाळं टाकून. एवढी हिम्मत त्या वरुण लोकाची? माझ्या वडिलाला, माझ्या पिताश्रीला जाळं टाकून त्या ठिकाणी तुम्ही माझ्या वडिलाला माझ्या वडिलाचं अपहरण करता, पकडून नेता? तुमची एवढी हिम्मत? महाराज जगाचा मालक गेले त्या यमुनेच्या डोहामध्ये आणि सगळ्या गोपा एकटे कृष्ण गेले पहिल्यांदा आणि वरुण लोकात गेल्याच्या नंतर गेले वरुण लोकामध्ये आणि तिथं गेल्याबरोबर सगळे वरुण देव लोक कृष्ण कन्हैया आले म्हणून लोटांगण काय घालतात, पाया काय पडतात, क्षमा काय मागतात. देवा अहो तुम्ही साक्षात आमच्या या महालामध्ये देवा तुमचं आगमन झालं. अहो किती भाग्यवान झालं आमचं वरुण लोक. देवा किती भाग्यवान झालं आमचं वरुण लोक. देवा तुम्ही आलात, बसा देवा, बसा देवा, बसा. वरुण लोकांनी त्या मोठ्या राजानं, वरुण राजानं देवाला आपल्या सिंहासनावर बसवलं. नंदबाबा पाहायला लागले, माझा कृष्ण कन्हवा, याला कृष्ण म्हणतो, याला आम्ही खेळतो, याच्यासोबत बागडतो, हे देव लोक याची पूजा करायला लागले. मामा हा याला राज्यगादीवर बसवलं. महाराज नंदबाबा आश्चर्यचकित झाले. माझा कन्हैया किती मोठा आहे. तेव्हा कृष्ण कन्हैया मोठा आहे तेव्हा कळालं. कुणाला? नंदबाबाला. काय झालं? वरुण लोकांना सांगितलं, देवा तुम्ही येण्याचं कारण काय? अरे लेको, माझी पूजा करता, मला लोटांगण घालता, माझ्या पाया पडता, मला शरण येता आणि माझ्याच बापाला किडनॅप करून आणता. हे याच्यावर मी तुम्हाला शिक्षा देणार. सगळे शरण आले. देवाला म्हटले, देवा क्षमा करा, देवा तुमचे वडील आहेत म्हणून आम्हाला माहिती नाही, रात्रीची वेळ आहे, बरं रात्री 12 वाजता या यमुनेच्या डोहामध्ये आमचे वरुण लोक असतात, तुम्हालाही देवा माहिती आहे, पण तुमचे वडील या वरुण लोकांनी आणली, क्षमा करा देवा, क्षमा करा. तेव्हा ठीक आहे जाऊ द्या, हे माझे वडील आहेत, त्यांचे दर्शन घ्या. सगळे शरण आले आणि त्या ठिकाणी नंदबाबाला कृष्ण परमात्मा घेऊन आपल्या वृंदावनामध्ये आले. म्हणतात गोपाल कृष्ण भगवान की जय.